हॉटेल, बार, परमिट रूम, ढाबे यावर काम करणारी वेटर मंडळी भलतीच हुशार असतात. ते ठराविक ग्राहक शोधतात. जे ग्राहक पैसेवाले असतात, जे चांगली टीप देतात, त्या ग्राहकाला ते चांगली सेवा देतात. त्यांचा विश्वास संपादन करतात. बारमध्ये तो वेटर काम करत असला तर ते संबंधित ग्राहकाला पाहिजे तेवढा आवडीचा चकना व दारू पिण्यासाठी दिला जाणारा ग्लास स्वच्छ चकाचक करून देतात. मग एखादा गिराहिकाचा मोबाईल नंबर घेऊन त्याला सकाळ संध्याकाळ गुड मॉर्निंग गुड नाईटचा मेसेज पाठवतात. असाच एक वेटर एका एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये काम करत होता. तिथे एक शिक्षक सेवानिवृत्त सकाळी संध्याकाळी एक विरंगुळा मिळावा म्हणून तिथे येत असत. तिथे त्या दोघांची ओळख झाली. वेटरने विश्वास संपादन करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. एके दिवशी त्यांना आपल्या गावी शिवारातील शेतामध्ये नेले. तेथे त्या शिक्षकाचा निर्घुण खून केला. त्याच्या अंगावरील 3 तोळ्याची चेन, 4 अंगठ्या आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहाच्या अंगावर पेट्रोल व डिझेल टाकून तो मृतदेह अक्षरशः जाळला. मागे काहीच पुरावा म्हणून शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे पोलिसांना तपास करणे एक आव्हान होते, पण पोलिसांनी त्याचा माग काढलाच. नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण 302 म्हणजेच मर्डर म्हणजेच खून याबाबतची कायद्यामध्ये काय तरतूद आहे याची माहिती पाहणार आहोत. त्याआधी आपण एक घडलेला चित्तथरारक प्रसंग पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक शिक्षक असतो. शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झालेला असतो. त्याला दरमहा पेन्शन म्हणून 35,000 रुपये महिना मिळत असतो. त्यामुळे त्याचे कपडे व्यवस्थित चकाचक असतात. त्याच्या गळ्यात सोन्याची 3 तोळ्याची साखळी असते. हातात 4 अंगठ्या असतात, प्रत्येक बोटामध्ये एक प्रमाणे. एक वेटर त्या हॉटेलमध्ये हॉटेल कीचे वेटरचे काम करत असतो. त्या शिक्षकाची मिसेस ही कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये मयत झाली होती. त्यामुळे शिक्षक हा एकटे व एकाकी जीवन जगत असायचा. त्याच्या मनाला एकटं वाटत असायचं. त्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा मुले, नातवंडे असा फार मोठा परिवार असला तरीही त्याची पत्नी ही मयत झाल्यामुळे आपली पत्नी आपल्याला सोडून गेली आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन बसायचे आणि 90, 30, कधी 60 दारू मागून घ्यायचे. मनसोक्त दारू पिऊन एन्जॉय करायचा. मुळातच शिक्षकाजवळ पैसे असल्यामुळे ते वेटरला वेटरकी केल्याबद्दल चांगली टीप द्यायचा. प्रत्येक वेळी 50 रुपये त्या वेटरला मिळत असायचे आणि म्हणून वेटर त्या शिक्षकाची चांगली सर्व्हिस करत असे. असे रोज रोज त्या शिक्षकाचे हॉटेलमध्ये येणे जाणे असायचे आणि त्या वेटरची चांगली ओळख झाली होती. त्या शिक्षकाकडून चांगली टीप मिळत असायची. वेटरने त्या शिक्षकाचा मोबाईल नंबर मिळवला होता आणि दररोज सकाळ संध्याकाळ फोनवर बोलणे चालणे दोघांचे व्हायचे. त्या शिक्षकाची आणि त्या वेटरची आता गट्टी जमली होती. आता वेटर पण शिक्षकासोबत दारू पित असायचा. शिक्षकाकडून दारूचे पैसे घेऊन काम संपल्यानंतर मग दारू पिई. त्या शिक्षकाचा स्वभाव मन मिळावू असल्याने ते पटकन दुसऱ्यावर विश्वास टाकायचा. शिक्षकी पेशामध्ये संपूर्ण आयुष्यात शिक्षक शिकवण्याचे काम केल्यामुळे कायम त्यांनी माणसे जोडण्याचे काम केले होते. शिक्षकाचे साधारण मागील 5-6 महिन्यापासून त्या हॉटेलवर येणे जाणे असल्यामुळे चांगले संबंध निर्माण झाले होते. शिक्षक कधी कधी त्याच्या जेवणाचा डबा सुद्धा त्या वेटरला खाण्यासाठी देत असायचा. वेटर देखील आपल्या परीने शिक्षकाला हॉटेलमध्ये आल्यावर उत्तमरित्या सर्व्हिस देत असायचा. बऱ्याचदा मिळालेले पैसे तो दारू जुगारात संपवत असायचा. पैसे संपले तर मग त्याच्याबरोबर जे काम करणारे इतर वेटर कामगार मंडळी आहेत त्यांच्याकडून उसनवारी करायची. त्यामुळे वेटरवर बऱ्याच जणांचे कर्ज सुद्धा झाले होते. आता 10-15 दिवसापूर्वी वेटरने कोणत्या तरी कारणाने काम सोडले होते आणि तो आपल्या मूळ गावी गेला होता. दरम्यान शिक्षक हे पण मुंबईला काही कामानिमित्त आले होते आणि तिथे त्यांचे एकमेकांचे फोनवर बोलणे झाले होते. वेटरने शिक्षकाला आपल्या मूळ गावी येण्याचा आग्रह केला आणि त्याला आपल्या गावी येण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी केला. दोघांचीही तिथे भेट झाल्यावर शिक्षकांचा पाहुणचार वेटरने गावाजवळील एका हॉटेलमध्ये केला होता. त्यानंतर घरी जाऊन जेवणाचा बेत करू म्हणून आग्रह केला. घरी जाताना वेटरने 2-4 क्वार्टर दारू पार्सल घेतली होती. ते दोघेही घरी गेले. तेथे चहा पाण्याचं सोपस्कर उरकून वेटरने शिक्षकाला आपल्या शेतात नेले. वेटरकडे दारू व जुगारामुळे बरेच कर्ज झाले होते. दारू पिल्यावर त्याची नजर शिक्षकाच्या गळ्यातील चेन, हातामधील अंगठ्यावर गेली. त्याच्या मनात आता सैतान जागा झाला होता. आपण जर ह्या शिक्षकाचा खून केला, शेतातच त्याला जाळून टाकले तर काहीही पुरावा शिल्लक राहणार नाही. आपल्याला 3 तोळ्याची साखळी मिळेल आणि 4 अंगठ्या मिळतील. या विचाराने घरातून येताना सोबत आणलेला कोयता त्यांनी बाहेर काढला आणि याच कोयत्याने शिक्षकाचा घात करायचा हे त्यांनी पक्के ठरवले होते. वेटरने शिक्षकासाठी पार्सलमध्ये आणलेली दारू आणि
यूज अँड थ्रोचा ग्लास चकना मस्तपैकी आजूबाजूला बसून संपवले आणि शिक्षकाला जास्त दारू ग्लासात ओतून दिली होती. त्यामुळे शिक्षक हे आता बेसावत झालेले होते आणि ही संधी वेटरने साधली. त्याच वेळी वेटरने शिक्षकाच्या डोक्यात कोयत्याचा एकदम ताकदीने जोराने वार केला आणि शिक्षक हे डोक्यामध्ये गंभीर मार लागल्यामुळे जखम झाल्यामुळे जागीच कोसळला आणि गतप्राण झाला. हीच संधी साधून वेटरने त्याच्या गळ्यातील चेन, हातामधील अंगठ्या काढून घेतल्या. त्यानंतर वेटरने शिक्षकाचा मृतदेह भाताच्या पेंड्याच्या तणशीत लपून ठेवला आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावी जाऊन सोनाराकडे जाऊन चेन मोडून टाकली आणि पैसे घेतले. दिवसभर तो तालुक्याच्या ठिकाणी इकडे तिकडे फिरत राहिला. सुचत नव्हते त्याने तो दिवसभरात 1-2 क्वार्टर दारू रिकामी केली होती. काहीतरी खाऊन घरी आला होता. त्याने परत येताना पेट्रोल पंपावरून पेट्रोल व डिझेल कॅनमध्ये घेतले होते. रात्री उशिराने तो शेतावर गेला आणि सोबत आणलेल्या डिझेलचं पेट्रोलने शिक्षकांचा देह पेटून दिला आणि जवळच मोबाईल काढून घेतला आणि मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकाशी व्हॉट्सअपद्वारे चॅटद्वारे जिवंत असल्याचा बनाव तो करत होता, जेणेकरून शिक्षकाच्या घरच्या मंडळींना वाटावे की मुंबईसाठी आम्हाला गेलेला आहे, कुठेतरी त्याच्या नातेवाईक पाहुण्याकडे अथवा मित्रपरिवाराकडे शिक्षक आहेत, आमचे वडील आहेत. दिनांक 18 नोव्हेंबर 2023चा तो दिवस होता. शेजारी जो गृहस्थ सकाळी 10 वाजायच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या वडिलोपार्जित शेत जमिनीत फेरी मारण्यासाठी आले होते. शेतातील भात झोडपणीच्या खळ्यासाठी पाहणी करून खळ्यावर पूर्वेकडील काही अंतरावर भाताची लागवड न केलेल्या शेताच्या दिशेने पायी निघाले होते. तिथे त्यांना दिसले की जळालेलं काहीतरी दिसलं, म्हणून ते उत्सुकतेपोटी तिथं जाऊन पाहतात तर पांढऱ्या रंगाचा अर्धवट जळलेला बूट दिसला. त्यानंतर त्यास लागून शेजारी एक कवटीचा हाडाचा तुकडा पडलेला दिसला. शेजारी गवतात कपड्याचे तुकडे दिसून आले. तिथे एक निळ्या रंगाचा डिझेलने भरलेला अर्धवट कॅन दिसला. त्यामुळे ते शेजारी आणखीन पुढे गेले तर पुढे एक जळलेल्या कपड्याचा तुकडा दिसून आला आणि ते अजून पुढे अंतर पुढे चालत गेल्यानंतर भाताच्या गवत तणस पेंड्याजवळ असलेल्या शेतात त्यांना पेंड्याखाली काहीतरी झाकून ठेवलेले व त्यावर माशा फिरत असल्याचे दिसले. त्याने अधिक जवळ जाऊन पाहिला असता तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह एका प्लास्टिकच्या चटई व लाल हिरव्या रंगाच्या ब्लॅकेटमध्ये अर्धवट जळालेला दिसून आला होता. तसेच आजूबाजूला गवत मातीवर लालसर रंगाचे लाल डाग दिसून येत होते. त्यामुळे त्याची खात्री झाली की आता हा खुनाचा प्रकार असावा, कोणीतरी मारून टाकलेला असावं आणि जाळण्याचा प्रयत्न केलेला असावा. त्यामुळे तेथील शेतमालक हे शेतातून थेट गावातील पोलीस पाटलाच्या घरी गेले व त्यांना हा प्रकार सांगितला. पोलीस पाटलाने लगेच येऊन खात्री केली आणि लागलीच पोलिसांना ही घटना पोलीस स्टेशनला माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेतामधील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तेथील साधी माती, रक्तमिश्रित माती, अर्धवट जळालेल्या पायामधील बूट आणि डिझेलचे अर्धवट जळालेले कॅन तसेच कपड्यामध्ये जळालेले तुकडे जप्त केले. अर्धवट जळालेला मृतदेह कवटी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवली. घटनास्थळी मृत व्यक्ती कोण असावा, मारणारा कोण असावा याचा शोध सुरू केला. त्यानंतर ह्या परिसरातील त्या कालावधीतील फुटेजचा शोध करण्यास सुरू झाला. त्या 2 व्यक्ती संशयित आढळले. त्यापैकी वेटर होता आणि त्याचा नंबर मिळवला. पण मोबाईलवर शेवटचा कॉल कोणी केला होता, त्या दिवशी त्या मोबाईलवर कोणाकोणाचे कॉल आले होते, त्या शेवटचा कॉल दिसून आल्याचे लक्षात आले. त्यामुळे मृत व्यक्ती ही शिक्षक असावा अशी पोलिसांनी खात्री झाली. म्हणून पोलिसांनी शिक्षकाच्या घरच्या मंडळींशी संपर्क साधला, परंतु ते म्हणत होते की व्हॉट्सअप मधून चॅट चालू आहे, व्हॉट्सअप मधून मेसेज चालू आहेत, तो मुंबईत आहेत, आमचे वडील मुंबईत आहेत, माझी काळजी नसावी असे चॅटिंग झाल्याचे पोलिसांना कळाले. घटनास्थळावर सापडलेला अर्धवट जळालेला पायामधील अर्धवट बूट शिक्षकांच्या नातेवाईकांना मुलांना दाखवण्यात आला. तेव्हा त्याने तो ओळखला. त्यानंतर पोलिसांनी सर्व कळवले. तोपर्यंत वापरत असलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावर टॉवर लोकेशनवर लक्ष ठेवण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर 6 दिवसानंतर वेटरला पकडण्यात आले व त्याला पोलिसाचा खाक्या दाखवल्यानंतर त्याने सत्य उघडकीस आणले. त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात आला. आता मर्डर म्हणजे काय, 302चा गुन्हा म्हणजे काय, मर्डरची कोणती कलमं आहेत ते आपण भादवी मधील पाहू. हत्या मर्डर गुन्हा आहे. ज्या कृतीमुळे झाला असेल आणि ज्या कृतीमुळे मृत्यू घडण्याच्या उद्देशाने हे केला असेल, हानी पोहोचली असेल, मृत्यू होण्याची शक्यता गुन्हेगाराला माहीत असूनही अशी इजा करून मृत्यू होण्यास कारणीभूत झाला असल्यास त्याला मर्डर, खून किंवा मनुष्यवध असे म्हटले जाते. आता कलम 302 त्याबद्दल शिक्षा काय आहे, तर त्याबद्दल शिक्षा अजन्म कारावास, 20 वर्ष, 10 वर्ष, द्रव्यदंड, कधी कधी दोन्हीही असेही भेटते. आणि वेटरने शिक्षकाला शेतात नेऊन पेटून दिले. त्याच्या निर्घुण खुनामध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.